ले जाए कहीं जो तेरा ना हुआ किसी का नहीं। जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असता आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप न करता। आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, त्याचं नाव काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल येईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, पण तिथून डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथे मी अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, डायरेक्टली जाऊन जॉईन होऊ शकता किंवा टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, डायरेक्टली सर्च करून पण तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण बोलायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ पण मी इंस्टाग्रामवरती अपलोड करत असतो। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग घेऊन येत असतो मराठीमधनं, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता आजची एडिटिंग आपण सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 9.16 ही 2 नंबरची फुल स्क्रीन साईड सिलेक्ट करायची। साईड सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। त्यानंतर करायचं काय, तुम्हाला इथं मीडियाचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आणि जे इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असतील ते इमेजेस तुम्हाला इथं सगळ्यात पहिले सिलेक्ट करून घ्यायचे। तर मी इथनं काही आता इमेजेस सिलेक्ट करून घेतो भावांनो, ठीक आहे। बघू शकता मी काही इमेजेस आता सिलेक्ट केलेले आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, PNG वरती क्लिक करायचं इमेजवरती आणि याला अशा प्रकारे तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे, आणि डबल मायनसचं ऑप्शन तुम्हाला ऑन करायचं आहे। तर सगळे इमेजेस तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे, पूर्णपणे झूम करून घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला झूम करून घ्यायचे। तर मी सिम्पली सगळे काही इमेजेस आता झूम करून घेतो आणि ॲडजस्ट करून घेतो भावांनो, ठीक आहे। तर बघू शकता मी पूर्ण इमेजेस पूर्णपणे फुल स्क्रीन ॲड करून घेतलेले आहे। त्यानंतर करायचं काय, तुम्हाला दोन्ही PNGच्या मध्ये एक बॉक्स दिसत असेल, आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आणि एक ट्रान्झॅक्शन तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल। ट्रान्झॅक्शन बघू शकता येवालं ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल। आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोडवरती जायचं आहे, डाटा ऑन करायचं आणि ट्रान्झॅक्शन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे। बघू शकता तर आपण 1 नंबरला सिम्पली येवाला देऊन घेऊया, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन लावायचं असेल तसे तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या याच्यावरती हा एकच ट्रान्झॅक्शन तुम्हाला सगळ्या व्हिडिओवरती ॲड करून घ्यायचे PNGवरती, ठीक आहे। तर अशा प्रकारे मी ट्रान्झॅक्शन ॲड करून घेत आहे। आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी असेच ट्रेंडिंग एडिटिंग घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आणि अजून तुम्ही व्हिडिओला एखादी कमेंट नसेल केली तर व्हिडिओला कमेंट करा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण याच्यावरती आपण लावलेलं आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं आणि इथनं आपल्याला ह्या इफेक्टवरती जायचं आहे आणि याच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल। तो इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर बघू शकता हावाला, तर तुम्हाला इथं गेट मोडवरती जायचं आहे आणि हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे ॲड करून घ्यायचं सगळ्या इमेजवरती, ठीक आहे। तर सिम्पली मी सगळ्या याच्यावरती आता फास्टमध्ये लावून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्या। पण तुम्हाला टाईम लागला तर काही प्रॉब्लेम नाही, टाईम लागू द्या, पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे तर टाईम लागणारच आहे, त्यामुळे टाईम लागू द्या, पण एकदम परफेक्टपणे एडिटिंग तुम्ही करून घ्या, ठीक आहे। तर बघू शकता अशा प्रकारे। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, जाऊन लगेच फॉलो करा आणि मेसेज करू शकता काही क्वेश्चन असतील तर, ठीक आहे। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशीच एडिटिंग घेऊन येत असतो, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर बघू शकता अशा प्रकारे आता आपलं सगळ्या इमेजेसवरती ट्रान्झॅक्शन लागलेलं आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला याची जी लेंथ आहे आपल्याला कमी करून घ्यायची। बघू शकता असे इतके कमी करून घ्यायची, ठीक आहे। सगळे इमेजची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे कमी करून घ्यायची, ठीक आहे। बघू शकता अशा हिशोबाने ठेवायची जशी मी ठेवत आहे। बघू शकता सगळे इमेजेस। त्यानंतर असं केल्याच्या नंतर करायचं काय, 2 राहिलेले फक्त। तर बघू शकता अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन लागून जाईल। थोडंसं प्ले करून दाखवतो तुम्हाला की आपला व्हिडिओ कसा बनवून दिसेल।
तर बघू शकता अशा प्रकारे आपलं ट्रान्झॅक्शन लागून जाईल इफेक्ट. ठीक आहे. त्यानंतर याला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ज्या क्वालिटीमध्ये तुम्हाला करायचं असेल त्या क्वालिटीमध्ये. तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेला आहे, तर मी बॅक येऊन जातो. परत आपल्याला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि आता 3 नंबरची साईट 1.1 ही साईट सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. ही साईट सिलेक्ट केल्याच्यानंतर मीडियाचं ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती जायचं आहे, ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे तुम्हाला 10 ते 15 सेकंदापर्यंत ठेवायची. तर आपण सिम्पली 10 सेकंदापर्यंत घेऊन टाकूया. त्यानंतर आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती गेल्याच्यानंतर इथं मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला जो व्हिडिओ आहे हा ॲड करून घ्यायचा आहे आणि कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आत्ता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता तो व्हिडिओ मी ॲड केलेला आहे. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे. सेंड टू बॅक केल्याच्यानंतर इथं क्रोमा कीचं ऑप्शन सॉरी ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ग्रीन स्क्रीन आणि इथं क्रोमा कीचं ऑप्शन दिसत याला इनेबल करायचं आहे. इनेबल केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर इथं स्क्रीनवरती असं काही दिसत असेल तर इथं तुम्हाला क्रोमा कीच्या ऑप्शनच्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला याला असं पुढं सरकवायचं आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि ही जी लेंथ आहे इथं तुम्हाला अशी पुढं न्यायची. ठीक आहे. बघू शकता जशी मी नेत आहे तशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघू शकता पूर्णपणे एकदम परफेक्टपणे ॲड होऊन जाईल. तर ॲड झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे. आता करायचं काय, आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं, याला असं घुमवायचं आहे आणि इथं छोटंसं करून याच्यामध्ये परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेला आहे. ॲड झाल्याच्यानंतर आता करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची. तर बघू शकता ही वाली PNG आहे आणि हिला असं झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता झूम करून घेतल्याच्यानंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत खेचून न्यायची. लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक इमेजेस मिळेल. ती इमेजेस तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली इमेजेस आहे आणि हिला असं छोटंसं इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हिची लेंथ जी आहे शेवटपर्यंत नेऊन टाकायची. परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक इमेजेस मिळून व्हिडिओ मिळून जाईल ग्रीन स्क्रीन. तर तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यासाठी करायचं काय, क्रोमा कीच्या ऑप्शनवर जायचं आणि याला इनेबल करून टाकायचं आहे. खाली जी लेंथ आहे तुम्हाला 52वरती ठेवायची आहे आणि वरली जी आहे 32वरती ठेवायची आहे. ठीक आहे. ओके करायचं आहे. परत त्यावरती क्लिक करायचं आहे, याला छोटंसं करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता आणि याच्यावरती एक ऑडिओ आहे, ती ऑडिओ आपल्याला ऑफ करायचं आहे आणि याला असं छोटंसं करून इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे याच्या खाली. ठीक आहे. बघू शकता आणि ही इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायची. ठीक आहे. या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं आणि याला विक टू फ्रंट करायचं आहे तर ते त्याच्या खाली जाईल. ठीक आहे. बघू शकता या इमेजवरती क्लिक करायचं आहे, थोडंसं हिला झूम करायचं आहे, इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याला थोडंसं खाली सरकवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता असं काही ते दिसेल. थोडंसं छोटं करून घेऊया अजून वाटलंच तर, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे ठेवायचं आहे. परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचे, ॲडजस्टमेंटवरती यायचे आणि 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची, बॅक यायचं, ब्लेंडिंगवरती यायचे आणि याला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला जो व्हिडिओ आहे लिरिक्स व्हिडिओ, याच्यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे, याला छोटं करायचं आहे. ठीक आहे. याला असं घुमवायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे याला तुम्हाला इथं परफेक्टपणे ॲड करायचं आहे. व्हिडिओ थोडासा झूम करू शकता, थोडंसं तेढं करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. बघू शकता हा वाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, इथं तुम्हाला ब्लेंडिंगचं ऑप्शन जसं असेल यावरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, छोटं करायचं आहे, घुमवायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथे त्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथलं एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं, ॲडजस्टमेंटवरती यायचं, 3rd नंबर आणि 2 नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची, ब्लेंडिंगवरती यायचे आणि याला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे
एक्सपोर्ट केलेला तो परफेक्टपणे ॲड झालेला आहे का ते चेक करून घ्यायचं एकदा. तर बघू शकता आता परफेक्टपणे ॲड झालेला आहे. तर आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो, पण व्हिडिओ प्ले करायच्या आधी मी साऊंड ऑफ करून दाखवतो कारण की मला कॉपीराईट स्ट्राईक येईल. ठीक आहे, तर त्यामुळे सॉन्ग मी ऑफ केलेला आहे आणि आता प्ले करून दाखवतो. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. आता करायचं काय आहे, याला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ज्या क्वालिटीमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं असेल तर एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशा ट्रेनिंग एडिटिंगचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.